म्हणजे प्रणवचं असं म्हणणं होतं की ब्लॉगिंगचे कामं जरा कमी कर. हा म्हणजे खूप जास्त अगोदर जे लोकल असते त्यांना ट्राय केला पण ते रेट जास्त सांगतात. प्रणव इथे पाणी प्यायला आला होता की माठ फोडायला आला होता माहिती नाही. चांगला काम कर. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्कफ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आणि ती सुरुवात झाली आमची जिम पासून. तर आता आम्ही सगळेजण आता रेडी झालेलो आहे आणि आता जातोय आम्ही जिमला. सियाना सुद्धा जिम मध्ये आहे कारण तिला आहे सुट्टी म्हणून काही इतकी धावपळ नाहीये. आता वाजलेले आहे मॉर्निंगचे 8. थोडा आज लेट झाला. खाऊ घाल बोलते. खाऊ दे. खाऊ दे नाही खाऊ घाल. चल डान्स बघा आमचा. आम्ही डान्स करत करत खातो असं. फूड आहे ना की कुठेही पोट भरतं आणि कुठेही मिळतं सुद्धा आणि तेवढंच टेन्शनसुद्धा कमी असतं. टिफिनचं एक बनाना खाल्लं की आरामात तिचं 1 ते 1.5 तास निघतो. त्याच्यामुळे मी जरा रिलॅक्स असते. आणि काल रात्रभर जिहाने इतका त्रास दिलेला आहे माहीत नाही. तिचं जे अर्धनख निघालेलं आहे ना ते मे बी अडकलं असेल ब्लँकेटमध्ये वगैरे. त्याच्यामुळे खूप रडली आणि आमची दोघांची सुद्धा झोप नाही झाली आहे. काय ग तेव्हा उठलो तर असं वाटलं की चला उठून जाऊ. मग मी वेळ बघितला, वाजले होते 3:30. अच्छा हो का? मला तेव्हा असं वाटत होतं की नाही 3-3:30च झाले. अरे कफ कधी आला होता? कफला त्या गोष्टीला झाले 1.5 महिना. मम्मा सारखी नको. मम्मा सारखी असं नाही करायचं. महिला मी सकाळी बोलली का ग तू का रडली? मला काय एवढा त्रास दिला रात्री? आम्हा दोघांची झोप नाही झाली तर बोलते बरं ठीक आहे मी आज नाही रडणार मम्मा सॉरी. आणि जियानाला कालपासूनच होता की जिमला चला, मला जिमला यायचंय, मला जिमला यायचंय. हा ना? काय करशील जिम मध्ये? मी खायला येते. आम्ही वर्कआउटला जातो, ही पोरगी खायला येते तिथे आहे ना. आणि एक्सरसाइज करशील ना थोडीशी? थोडीफार. मग आज ब्रेकफास्ट करायला जाऊ. ओके. वी आर डन विथ आवर वर्कआउट. मस्त असं वर्कआउट झालं. लेग्स होते आज. आणि हां जियानाने पण केलं. तुम्ही थोडंफार ग्लिम्स बघितलं सुद्धा असेल. एक रीलसुद्धा शूट केलेली आहे आम्ही, तर ती सुद्धा मी लवकरच इंस्टाग्रामवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला. इथे अगदी बाजूलाच इकडे डॅडीच्या बाजूला नाही आहे, जिमच्या अगदी बाजूला इथे साऊथ इंडियन मिळतं. बरेचदा आम्ही तिथे खाल्लो सुद्धा. लोणी डोसा खूप छान मिळतो. तर आज जियाना सुद्धा आहे तर म्हणून मग आम्ही ब्रेकफास्ट करू. अशी बोल ना का? अशी बोल ना. अशी. हा काय म्हणत होती तू? हा हिला हॉलिडे आहे ना म्हणून आज हिला ब्रेकफास्ट करायला घेऊन चाललो मध्ये पण त्यामुळे आणलं म्हणून घेऊन आलो. हा चला सगळं हो काम आहेत सगळे एकदम मस्त. बिकॉज काही आज गडबड नाहीये. प्रणवला ऑफिसची गडबड नाही, जियानाच्या स्कूलची गडबड नाही, जियानाला स्वयंपाकाची, दीपालीला स्वयंपाकाची गडबड नाही. ते घरी जाऊन करावंच लागेल. पण गडबड नाही आहे मॅन्डेटरी, पण गडबड नाही. ती करून टाकायचा ब्रेकफास्ट लंच सारखा एकदम टाईट. लंच डायरेक्ट डिनर करू. तरी मला जियानासाठी करावंच लागेल ना. नाही चला ठीक आहे, ते तर करेलच तेवढं. जियाना तुला आवडतो का खूप? डोसा आवडतो. चला तर आता आमची प्रिपरेशन चालू आहे इथे रगडा पॅटीसची. खूप दिवसांपासून स्वप्न होतं ना. लास्ट टाइम आपण ट्राय केलं. मे बी आपण होळीच्या दिवशी बनवणार होतो, रंगपंचमीला. तर त्या दिवशी आम्ही बनवणार होतो रगडा पॅटीस. बट त्या दिवशी भंडाऱ्याला जाणार. माझं फेवरेट आहे आणि त्यात दही टाकल्यावर तर 1 नंबर. फायनली रगडा पेटीस रेडी झालेले आहे. सुगंध खरंच छान येतोय. काय शोधत आहे? प्लेट शोधते रे पण आतमध्ये जाऊ. आणि याच्या सोबतच काय म्हटलं?
चला तर हे आलूचं भरीत आहे ना, मी भरीत मॅश नाही, केलेलं. फक्त मॅश केलंय, तिखट मीठ वगैरे टाकलंय त्यात. आणि हे हे ब्रेड क्रम्स आहेत. ब्रेड क्रम्स. आणि हे ती आहे आमचूर पावडरची चटणी. ओके, त्याच्यामुळे एक वेगळा फ्लेवर येतो तो. नाही, ती याची चटणी गरम होते ना, चिंचची. हां, आपण पाणीपुरीमध्ये पण हीच यूज करतोय ना. आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. ओके. गुळासाठी. साखर न यूज करता गूळ केलेलं आहे. आणि ही अच्छा याच्यावर टाकायला चनोली. ची सुंदर अशी डिश रगडा पॅटीसची रेडी झालेली आहे. मी चला तर हा रगडा पॅटीस बायकोच्या हातचा. छान बनलं. नाईस. दही पण छान आहे, नॉट बॅड. तू पण खाते? हिची बसायची जागा हीच असते, इथेच बसते आणि छान खाते. तू बघ, टेस्ट करून दे पहिले. स्वतःच्या हातचं पण तुला कसं वाटते सांग. काय बोलू तुला? अरे मी खाऊ नाही घालू शकत, स्वतःच्या हातच खाऊ बघ. सुपर. अशी आहे माझी सुगरण बायको, म्हणून मी ही स्तुती वारंवार करतो. थँक्यू सो मच. इतकं छान आम्हाला खाऊ घालायला लागली तू परत. इतक्या म्हणजे तिच्यामध्ये बिझी होती ना. म्हणजे प्रणवचं असं म्हणणं होतं की ब्लॉगिंगचे कामं जरा कमी कर. हा, म्हणजे खूप जास्त बिझी होऊन गेली. मी तिला तेच म्हटलं, आम्हाला थोडं खाऊ घाल. थँक्यू सो मच. अमेझिंग. तू पण खाऊन बघ जिया. कसं आहे सांगून दे गाईजला, फ्रेंड्सला सांगून दे. फ्रेंड्स कसं आहे सांगून दे फ्रेंड्सला. छान आहे म्हणा, सांगून दे मला. सांग, बोल. मम्माला थँक्यू बोलून दे. थँक्यू मम्मा. वेलकम बेटा. चल. हाँ, रस्ट दिख रहा है इसलिए बोल रहा हूँ. क्या दिख रहा है? रस्ट. रस्ट. इसलिए बोल रहा हूँ. ये पुराना वाला है ना इसी. कि वर्ल्ड का वन न्यू. वो दोनों ये है. जी. नाही आहे वो. तिन्ही पण AC हे मी सर्व्हिसिंगला बोलवलेले आहे. सर्व्हिसिंगवाले अर्बन क्लॅपवरनं मी बुक केलेलं आहे, कारण मला ते ट्रस्टेड वाटतात आणि एक्सपर्ट येतात. तर त्यामुळे मी भरपूर याच्या अगोदर जे लोकल असते त्यांना ट्राय केला, पण ते रेट जास्त सांगतात. इथे ट्रान्सपरन्सी प्रॉपर असते आणि एखादा पार्ट लागला त्याचंसुद्धा तुम्हाला एस्टिमेशन मिळतं. तर त्यामुळे मी अर्बन क्लॅपला नेहमी बोलवतो आणि त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतो. तर तिन्ही AC आहे, ह्याची सर्व्हिसिंग आज होणार आहे. दोन AC आतापर्यंत तेच झालेले आहे. गॅसचा काही इश्यू नाही आहे. आता ते बाहेरून क्लीन करत आहे. त्यानंतर मग थर्ड AC बघू. त्याच्यामध्ये मला डाऊट आहे की नक्कीच तिथे गॅस नसेलच त्या ह्याच्यात, कारण तो कूलिंग इतका नाही करतो ॲज कम्पेअर टू अदर 2 ACs. चला तर मग बघूया पुढे. प्रणव इथे पाणी प्यायला आला होता की माठ फोडायला आला होता माहिती नाही. माठ चांगलं काम करायला आलो होतो मी. माठ भरायला आलो होतो आणि माठ फोडला प्रणवने. फोडला नाही, फुटला. स्लिप झाला तो. एम्प्टी झाला होता ना पूर्ण. याच्या आधीचही असाच गेलेला आहे एक. बापरे. पण प्रणव आत्ताच आपल्याला जावं लागणार आहे माठ घ्यायला. हो हो, आताच घेऊन येऊ. आता राहतात ना आपण घेऊन येऊ. काय आपण फुटू नाही. आपण फुटू नाही. आपण घसरला. हो, डॅडीची चमची एक नंबरची चमची आहे डॅडीची. हो हो हो. मला तर फोडायची आहे. हे बघ मम्मा. हे बघ कसं.
मला तो माठ इतका आवडलेला होता एवढ्या video दिवसात. view. काय प्रणव, कितीला झाला होता तो? 300ला झाला होता तो माठ. पहिला कसा फुटला होता आपला? तो तर कच्चा होता माठ, म्हणजे ते पाणी भरून ठेवलं की ऑटोमॅटिक निघेलं. हा, तो तर कच्चा होता म्हणून मग त्यांनी एक्सचेंज, म्हणजे त्याच जागेवर त्यांनी मला हा दिला होता. मग एनिवेज होत राहतं अशा सगळ्या गोष्टी, पण बरं झालं त्याच्यात पाणी नव्हतं म्हणून जास्त मेस क्रिएट नाही झालं. आता आम्ही सगळ्यात आधी जाऊ माठ घ्यायला, बिकॉज आता थंड पाण्याची खूप गरज असते आणि आम्ही फ्रीजचं पाणी पित नाही, त्याच्यामुळे आम्हाला आत्ताच्या आत्ता माठ घ्यायला जावं लागणार आहे. चला लेट्स गो. चलो 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 चलो, इसी बहाने बाहेर घुमने के लिए. याला आता माझा फक्त कॉल आहे बाहेर दीपाली, अगं बाई. मी तो करून घेतो. चालेल, मग मग जाऊ. जाऊ. तू तोपर्यंत छान जियाला एकदा आईला विचारून घेऊ का आईकडे असेल तर एक्स्ट्राचा, म्हणजे आज आणि उद्याचा दिवस, बिकॉज घेऊन आणल्यावर पण दिवसभर ते पाणी भरून ठेवावं लागेल त्यात. आणि तिकडे पण तसाच असेल दीपाली. हो का? भरूनच ठेवावं लागेल ना, यूज मधलं त्यांचा व्यवस्थित असेल है? आईकडे एक्स्ट्राचे राहतात. हो, बट त्याच्यामध्ये तरी पाणी भरून ठेवावं लागेल ना. तर पण असं आहे घरी की आईंकडे प्रत्येक गोष्टी मिळते, आई Option. सगळ्या गोष्टी जपून ठेवते. जर आम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज राहिली तर आम्ही घेऊन येतो. जशी ही अळणी आहे, ऑनलाईन मागवायला जरा वेळ लागत होता म्हणून मग मी मागितली. सगळं जपून ठेवते आई. चला, काय टाकलं कानात, काय टाकलं हे बघा. मला जसं बघते तसं करते. इकडे बघू, मला बघू काढू नाही. थांब थांब थांब, नीट घालून देते मी. असं कोण घालतं ग? मम्मा. बरोबर. वाव, ब्युटिफुल, छान दिसत आहे ग. ऐसा वाला था बड़ा, वो सब पैटर्न्स जो भी डिजाइन थी इसमें तो 12 मीटर की थी. मग पाणी जास्त राहायचं दीपाली. नाही इथलं नाही, हे पण व्हिडिओ काढून सुरक्षित स्पॉट आहे. मला आठवण आलीच होती, चक्कर मारू का पैशाकडे झाली बरं. आम्ही जो यायचे आहे का? बाय. आम्ही इथनं घेतले माठ, एवढे फॅन्सी बघितले आणि शपण साध्यावरच आलो. गोल्ड इज गोल्ड. काय शेवटी जुन्या गोष्टींवरच येतो आपण. खरंच. तर याच्या पाठीमागे एक स्टोरी आहे जी मी तुम्हाला नंतर सांगते. चला, तर आम्ही बघितले आणि फर्स्ट शॉपमध्ये जिथे आम्ही गेलो होतो याच्या आधीचा माठ तिथनं. मी बोलू माझी टर्न आहे ना आता. अरे बापरे, किती समजदार आता हा माझी टर्न. आता जर ही आमच्यामध्ये 5 मिनिटं सुद्धा इकडे तिकडे गेली ना तर आम्हाला कसं तरी व्हायला लागतं. आता इतकं आम्ही तुला मिस करतो, तू 5 मिनिट्स पण कुठे गेली तर माहितीये. पोपटासारखं बोलतं माझं छोटं पोपट. आता माझी टर्न, मी बोलू. झाली हिची टर्न झाली. आता मी आता कुठे चाललो फ्रेंड्स, आपण सांगून दे फ्रेंड्सला. बनाना खायला आपण तर विसरलो होतो. चालेल, आता याच्यासाठी बनाना घेऊ, एग घेऊ आणि मग घरी जाऊ. ओके, चला.